नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयता घेऊन दहशत माजवणारे गाड्यांची तोडफोड प्रकरणी आरबोळे गँगमधील 6 जणांना अटक. इचलकरंजी शहरात मंगळवार पेठ उमेश आरबोळे गँगने खाण्यापिण्यासाठी खंडणी मागत गाड्यांची तोडफोड करून गाड्यांचे नुकसान करून दहशत माजवल्याप्रकरणी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने वय 28 राहणार वाडकर गल्ली मंगळवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. इचलकरंजी शहरात 2 दिवसापूर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक परिसरात असणाऱ्या शांतीनाथ शाळेजवळ शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने हे थांबले असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश आरबोळे व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवून त्यांच्या मुलांना खाण्यापिण्यासाठी 40,000 रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी माने यांनी मागणी नाकारल्यामुळे आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांना धमकावलं. यानंतर काल रात्री 10च्या सुमारास संशयित आरोपी एकत्र जमून शहरातल्या वाडकर गल्ली मंगळवार पेठ परिसरात असलेल्या शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने यांच्या घरावर हल्ला चढवला. दरम्यान हल्लेखोरांनी माने यांचा शोध घेत दारावर कोयत्याने वार केले. तसेच घराबाहेर उभे असलेली मोटरसायकल पाडून त्याच्यावर कोयत्याने व दगडाने हल्ला करत मोठं नुकसान करत दहशत माजवली. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी उमेश भाऊसो आरबाळे महादेव मंदिर जवळ गावभाग, ओंकार कदम गांधी चौक मंगळवार पेठ, योगेश संतोष बडोदकर राहणार सुतार मळा, मोहीम मोहम्मद जमादार राहणार पाटील मळा हनुमान मंदिर जवळ, वैभव भिकाजी कोरवी राहणार कोरवी गल्ली इचलकरंजी, शिवराज उर्फ प्रेम विजय चनमिरे गावभाग मुजावर गल्ली, अभिमंत्री राहणार महासत्ता चौक, ओंकार काजवे राहणार रिप्रेशन हॉल जवळ आणि शकील गवंडी इचलकरंजी यांच्यावर खंडणी, बेकायदेशीर जमाव जमून शस्त्राचा वापर करून मारहाण करणे व मालमत्तेचं नुकसानबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलाय. यापैकी 6 संशयित आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत. हिरकणी न्यूज करिता मोहसिन जकाते इचलकरंजी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.